नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण ते कसारा या रेल्वे मार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा एक अपडेट बघणार आहोत। या मार्गिकेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया गतीने सुरू होणार असून या मार्गासाठी एनआरसी कंपनीची जमीन पण घेण्यात येणार आहे। तसेच कल्याण ते कसारा या रेल्वे मार्गाच्या कामाचे स्वरूप हे कशा पद्धतीचे असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, कल्याण कसारा रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकर हाती घेण्यात येणार असून यासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाला भूसंपादन करणे गरजेचे आहे। त्याकरिता आंबिवली जवळच्या एनआरसी कंपनीची जागा बाधित होणार असून ही जागा अदानी कंपनीने खरेदी केली आहे। त्यामुळे या जमिनीचे संपादन करण्यासाठी महसूल विभागाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करायला लागणार आहेत। जर आपण या कंपनीचा विचार केला तर ती आर्थिक संकटात आल्याचे कारण पुढे करत या कंपनीच्या प्रशासनाने 2009 या वर्षी कंपनी टाळेबंदी लागू केली व या ठिकाणी काम करणाऱ्या 4000 कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न दिल्लीतील नॅशनल कंपनी लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे। या कंपनीची या ठिकाणी 445 एकर जागा असून ही जागा एनआरसी कंपनीकडून अदानी उद्योग समूहाने लिलावाच्या माध्यमातून घेतली आहे। या कंपनीच्या जागेचा लिलाव झाला असला तरी अजूनपर्यंत ही जागा कंपनीच्या नावेच आहे। दुसरे म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेस मालमत्ता कराच्या थकबाकी पोटी कंपनीकडून 150 कोटी येणे बाकी आहे। त्यामुळे 7/12 उतार्यावर महसूल खात्याकडून महापालिकेचे नाव लावण्याची प्रक्रिया महसूल खात्याकडेच प्रलंबित आहे। हीच जागा आता कल्याण कसारा रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पात बाधित होणार आहे। आता कल्याण ते कसारा रेल्वे मार्गिकांचे कामे व त्यांचे स्वरूप हे कसे असणार आहे तर मित्रांनो, महसूल विभागाने कल्याण ते कसारा या तिसऱ्या मार्गिकेच्या प्रकल्पाकरिता लागणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया या अगोदरच पूर्ण केली असून यामध्ये जे काही बाधित आहेत त्यांचे न्यायनिवाडे केले असून त्यांना 111 कोटी रुपयांचा मोबदला देखील वाटण्यात आला आहे। तसेच तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले होते व हे काम मार्च 2020 मध्येच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, परंतु हे उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही, कारण भूसंपादनाचा विषय मार्गी लावणे अजून बाकी आहे। आता चौथ्या मार्गिकेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्याकरिता लागणाऱ्या जमिनीची मोजणीची प्रक्रिया करण्यात आली असून आता भूसंपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे। भूसंपादनापोटी बाधितांच्या मोबदल्याच्या रकमेची तरतूद होताच भूसंपादनाची प्रक्रिया वेगात सुरू करता येईल असे देखील महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।